नमस्कार, हेल्थ गप्पामध्ये आपले स्वागत आहे. आरोग्याशी संबंधित अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे मुलांचं मोबाईलचं व्यसन. जेवताना मोबाईल हवाच. मोबाईल काढून घेतला की जमिनीवर लोळण घेणं, रडाराड आणि चिडचिड करणं, अभ्यासात अजिबात लक्ष नसणं, हे सगळं कुठेतरी ओळखीचं वाटतंय ना? जर तुमच्याही घरात हेच घडत असे तर आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. आपल्याला अनेकदा वाटतं की ही फक्त एक वाईट सवय आहे जी हळूहळू सुटेल. पण थांबा, ही फक्त सवय नाहीये. तज्ज्ञांच्या मते हे एक व्यसन आहे, अगदी एखाद्या मोठ्या माणसाला लागतं तसंच. आणि हो, यामागे एक शास्त्रीय कारण सुद्धा आहे. हे सगळं घडतं डोपामाइन नावाच्या एका केमिकलमुळे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे मेंदूसाठी एक बक्षीस आहे. जेव्हा मुलं स्क्रीनवर आकर्षक व्हिडिओ किंवा गेम्स बघतात तेव्हा त्यांच्या मेंदूला हा डोपामाइनचा शॉट मिळतो आणि त्यांना खूप छान वाटतं. पण गंमत अशी आहे की हा आनंद पुन्हा मिळवण्यासाठी त्यांचा मेंदू सतत मोबाईल मागत राहतो आणि इथूनच सुरू होतं ते व्यसनाचं दुष्टचक्र. पण हे व्यसन लागतं कसं? खरं तर यामागे कळत न कळत आपल्याकडूनच म्हणजे पालकांकडूनच काही सामान्य चुका होत असतात. चला बघूया त्या चुका कोणत्या आहेत, जेणेकरून आपण त्या वेळीच सुधारू शकू. सगळ्यात पहिली आणि मोठी चूक, मूल खूप रडतंय किंवा हट्ट करतंय की आपण त्याला शांत करण्यासाठी काय करतो, पटकन हातात मोबाईल देतो. यामुळे मुलाच्या डोक्यात एक समीकरण पक्क बसतं, मी रडलो किंवा हट्ट केला की मला मोबाईल मिळणार. म्हणजे आपण नकळतपणे त्यांच्या चुकीच्या वागण्यालाच प्रोत्साहन देत असतो. आता दुसरी चूक जी जवळजवळ प्रत्येक घरात होते, जेवताना मोबाईल दाखवणं. यामुळे होतं काय की मुलाचा जेवणाकडे लक्षच नसतं. त्याला चव कळत नाही, पोट भरलंय की नाही हे समजत नाही आणि याचेच परिणाम पुढे जाऊन लठ्ठपणा किंवा इतर आरोग्य समस्यांच्या रूपात दिसू शकतात. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे आपलं स्वतःचं उदाहरण. जरा विचार करा, जर आपण पालकच दिवसभर मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेलो असू तर मुलं काय आदर्श घेणार? कारण लक्षात ठेवा, मुलं आपण जे सांगतो ते कधीच करत नाहीत, ते आपण जे करतो तेच शिकतात. त्यामुळे सुरुवात स्वतःपासून करायला हवी. बरं, आता या चुका तर आपल्या लक्षात आल्या, पण घाबरून जाऊ नका. यावर नक्कीच उपाय आहेत. काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय. या प्रक्रियेला आपण डिजिटल डिटॉक्स असं म्हणू शकतो. चला तर मग बघूया हे उपाय नेमके आहेत तरी काय. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे 2 हा आकडा लक्षात ठेवा. 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी स्क्रीन टाईम 0 म्हणजे अजिबात नाही. आणि 2 वर्षांवरील मुलांसाठी दिवसातून जास्तीत जास्त 1 ते 2 तास ही मर्यादा घालणं खूप गरजेचं आहे. घरात काही जागा नो स्क्रीन झोन म्हणून घोषित करा, म्हणजे त्या ठिकाणी मोबाईलला अजिबात परवानगी नाही. उदाहरणार्थ जेवणाचा टेबल आणि झोपायची खोली. यामुळे काय होईल, आपण एकमेकांशी बोलू, गप्पा मारू आणि नाती अधिक घट्ट होतील. मोबाईल ठेव असं ओरडण्याऐवजी मुलांना एक सकारात्मक पर्याय द्या. चल आपण एक छानसा खेळ खेळूया किंवा चल बागेत जाऊया का असं म्हणून बघा. मुलं नक्की ऐकतील. त्यांना मोबाईलऐवजी काहीतरी जास्त मजेशीर गोष्ट करायला मिळाली पाहिजे. मोबाईलमुळे मुलांच्या नाजूक डोळ्यांवर खूप ताण येतो. त्यासाठी हा एक सोपा 20-20-20 नियम लक्षात ठेवा. दर 20 मिनिटांनी 20 फूट लांब असलेल्या कोणत्याही वस्तूवर 20 सेकंदांसाठी बघायला सांगा. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. आता मनात प्रश्न आला असेल की मोबाईल नाही तर मग काय, मुलांना कशात गुंतवून ठेवायचं? तर विश्वास ठेवा, मोबाईलपेक्षाही खूप चांगले आणि मजेशीर पर्याय आपल्या आजूबाजूला आहेत. मुलांना चित्र काढायला द्या, रंगांमध्ये खेळू द्या, मातीकाम किंवा क्ले आणून द्या, घरातल्या घरात डान्स करा. इतकंच काय तर झाडांना पाणी घालणं किंवा आपलं कपाट लावणं यांसारख्या छोट्या कामांमध्ये त्यांना मदत करायला सांगा. यातून त्यांची क्रिएटिव्हिटी वाढेल आणि विकासही होईल. हे सगळे उपाय तर आहेतच, पण जाता जाता एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःच्या मनाला विचारायला हवा. जरा विचार करा, आपली मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा त्यांच्याकडे बालपणीच्या कोणत्या आठवणी असाव्यात? मोबाईलवर पाहिलेल्या कार्टून्सच्या की आईबाबांसोबत खेळलेल्या खेळांच्या आणि घालवलेल्या प्रेमळ क्षणांच्या? आपण त्यांना स्क्रीनच्या आठवणी देणार आहोत की खऱ्याखुऱ्या अनुभवांच्या? निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे. ह्या व्हिडिओमधील माहिती केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. हा वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.